ओम नमो आदेश मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथपंथाच्या एक दिव्य शक्तीची संपूर्ण माहिती. परकाया प्रवेश, आत्म्याचा अद्भुत प्रवास. मच्छिंद्रनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील आद्य सिद्धयोगी मानले जातात. कठोर तपश्चर्येमुळे त्यांनी उच्च कोटीच्या योगसिद्धी प्राप्त केल्या. गूढ, तांत्रिक आणि शाब्री मंत्रविद्येची उच्च शक्ती त्यांच्याकडे होती व त्यांपैकी त्यांना अशी एक सिद्धी प्राप्त होती की जी सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडची होती व ती म्हणजे परकाया प्रवेश. नवनाथ भक्तिसार या परमपवित्र ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 32मध्ये या विद्येची एक सुंदर कथा आपल्याला वाचायला मिळते. जेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज व गोरक्षनाथ महाराज यांनी गिरनार पर्वती दत्त महाराजांची भेट घेतल्यानंतर काशीला जाण्याच्या उद्देशाने फिरत फिरत प्रयाग क्षेत्री आले. त्या ठिकाणी त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करत होता. जेव्हा ते दोघे त्या नगरीत आले तेव्हा त्यांनी पाहिले की संपूर्ण नगरी दुःखसागरात बुडालेली होती. सर्वत्र रडारड, हंबरडा आणि शोकमग्न चेहरे दिसत होते. काही लोकांकडून त्यांना समजले की त्या नगराचा राजा म्हणजे त्रिविक्रम राजा हा मरण पावला आहे. त्या राज्याची प्रजा राजावर अत्यंत प्रेम करीत होती. राजा निधन पावल्यानंतर संपूर्ण नगरी शोकसागरात बुडाली होती. राणी रेवती तर दुःखाने व्याकुळ झाली होती. तिच्यावर जणू दुःखाचे डोंगर कोसळले होते. त्रिविक्रम राजासारखा राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे गुणगान करत लोक विलाप करीत होते. साऱ्या प्रयागभर रडारड झाली होती. ही परिस्थिती ऐकून मच्छिंद्रनाथांच्या मनात कळवळा उत्पन्न झाला. ते म्हणाले, धन्य हा राजा, धन्य ही त्याची प्रजा, ज्याच्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत. अशा राजास पुन्हा जिवंत करून सर्वांना दुःखातून मुक्त करावे. त्यांनी राजाची आयुष्य मर्यादा तपासून पाहिली, परंतु त्यांना असे कळले की राजा हा ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे. तेव्हा उपाय हरपला. बीजाविना वृक्ष कसा उगवेल असा विचार करून ते गावातून परत जाऊ लागले. परंतु गोरक्षनाथांचे मन दुःखाने व्याकुळ झाले होते. लोकांना त्या अवस्थेत सोडून त्यांना परत जाता येईना. तरीही ते गुरु समवेत निघाले. गावाबाहेर एक शिवालय होते. ते दोघे तेथे जाऊन बसले. जवळच राजाचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ठेवले होते. पुष्कळ लोक त्यात मागे जमले होते. गोरक्षनाथांना ते दुःख पाहावेना. त्यांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली की राजास उठवावे, परंतु मच्छिंद्रनाथांनी खुणेने शांत बसण्यास सांगितले. गोरक्षनाथ निमूट बसले नाहीत. ते म्हणाले, जर तुम्ही राजास उठवीत नसाल तर मी त्यास उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करीन. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की राजास उठविण्याचे तुझे सामर्थ्य नाही. तेव्हा गोरक्षनाथ दृढ निश्चयाने म्हणाले की राजास उठवून सर्वांना सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे. जर हे माझ्याकडून शक्य घडले नाही तर अग्निकाष्टे भक्ष करून मी प्राण देईन आणि तसे न केल्यास कोट्यावधी वर्षे नरक भोगीन. हे ऐकून मच्छिंद्रनाथांना खूप आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तू अविचाराने प्रतिज्ञा केलीस. राजा हा ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे. गोरक्षनाथांनी जेव्हा अंतर्दृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी असल्याचे त्यांना जाणवले. तेव्हा ते निराश झाले. पण तरीही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काष्टे गोळा करण्यास सुरुवात केली. हा अग्नीमध्ये उडी टाकून प्राण देईल अशी मच्छिंद्रनाथांना खात्री होती, कारण पूर्वीही त्याने एका ब्राह्मण स्त्रीसाठी वडे करण्याकरिता स्वतःचा डोळा काढून दिला होता. मच्छिंद्रनाथांनी त्याला जवळ बोलावून सांगितले, लोकांच्या कल्याणासाठी तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस, म्हणून मी तुला एक युक्ती सांगतो. मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करीन, पण तू माझे शरीर 12 वर्षे जतन करून ठेव. 12 वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन. तेव्हा आपण जगाचे कल्याण करू. या योजनेला गोरक्षनाथांनी संमती दिली. मग मच्छिंद्रनाथांनी आपले शरीर सोडून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला. तत्क्षणी स्मशानात राजा उठून बसला. ते पाहून सर्व लोक आनंदित झाले. लोकांनी राजाचा सुवर्णाचा पुतळा तयार करून त्यास जाळले आणि अंत्यक्रिया पूर्ण केल्या. सर्वजण आनंदाने घरी परतले. अशा प्रकारे 12 वर्षे मच्छिंद्रनाथ महाराजांनी राजाच्या रूपात राज्यकारभार पाहू लागले आणि 12 वर्षानंतर ते पुन्हा आपल्या मूळ देहात परतले. ही आहे प्रबळ नाथपंथाची अद्भुत शक्ती. परकाया प्रवेश ही केवळ एक कथा नाही, की मानवी चेतनेची अजून न उलगडलेली शक्ती. योगशास्त्र सांगते, धारणा, ध्यान आणि समाधीच्या परमोच्च अवस्थेत मन आणि आत्म्यावर
संपूर्ण प्रभुत्व मिळवता येते. पण ही विद्या अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि कठीण. कदाचित आजच्या विज्ञानाला याचं उत्तर सापडलं नसेल, पण भारतीय अध्यात्माच्या गाभाऱ्यात ही कथा आजही जिवंत आहे व आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते. तुम्हाला काय वाटतं? परकाया प्रवेश मिथक की अद्भुत सत्य? कमेंट करून नक्की सांगा. व व्हिडिओ आवडल्यास आपल्या अलख निरंजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो आदेश. अलख निरंजन.